brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अमरावती महानगरपालिकेत झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर युवा स्वाभिमानी पक्षाचे सचिन मेंढे उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 55 नगरसेवकांनी मतदान केलं. यामध्ये विजय महापौर व उपमहापौरांना स्पष्ट बहुमत मिळालं असून 13 नगरसेवकांनी विरोधात मतदान केलं असून 3 नगरसेवक तटस्थ राहिले आहेत. या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे एमआयएम पक्षाच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपच्या महापौर व उपमहापौरांना मतदान केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मतदानानंतर प्रतिक्रिया देताना मीरा कांबळे म्हणाल्या की मला जे विकास कामं करणारे दिसले, ज्यांचे विचार मला योग्य वाटले, त्यांना मी मतदान केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते पाहूयात. मला जर महापौर बनवायचा होता आणि महापौर व्यक्ती माझ्यासाठी चांगले वाटले, ते काम करून घेणारे वाटले, तर माझे विचार त्यांच्याकडे वळले. तुम्ही एमआयएमच्या नगरसेविका आहे, एमआयएमची विचारधारा आणि भाजपची विचारधारा ही भिन्न विचारधारा आहे. असे असताना तुम्ही भाजपच्या उमेदवारांनी वायएसपीच्या उमेदवार मतदान केलं, काय सांगा तुम्ही? हे माझे विचार मांडूनच मी मतदान केलेलं आहे. पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही व्हीप होता का? पक्षाचा काही आदेश आला होता का की कोणाला मतदान केलं पाहिजे? नाही, मला पक्षाचा आदेश विदेश आलेला नाही आहे. पण मला जे समजा महापौर उपमहापौर मला जे माझ्या उपस्थित चांगले वाटले, मी त्यांना वोट केलं. तुमच्या पक्षाकडून तुम्हाला काही आदेश आला होता काय की कोणाला मतदान करायचं महापौरसाठी उपमहापौरसाठी? काही असं बोलणं झालं होतं? नाही. आता तुम्ही पक्षाकडून केला तर कारवाई होईल पक्षाकडून, तर काय वाटेल? कारवाई झाली तर मार्ग पुष्कळ असतात. आपल्या पक्षातील सर्व नगरसेवक एकच बाजूला तटस्थ होते, परंतु आपण एक मात्र नगरसेवकांनी सर्व पाठिंबा दिला. आता ते बघू पुढे काय होईल. दरम्यान एमआयएमचे गटनेते अब्दुल हमीद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की खिलाफ हाथ उठाया है, तो हम जो है बड़ों का भी डिसीजन ये हुआ है कि इन्हें पार्टी से निष्कासित किया जाता है बहुत जल्द, क्योंकि इन्होंने पार्टी की विचारधारा के खिलाफ फैसला लिया है. पार्टी के जो भी मशवरा था उसके खिलाफ गए हैं. ये इन्होंने जो काम किया है ये पार्टी की विचारधारा के खिलाफ था. तो मीरा कांबळे जी जो प्रभाग क्रमांक 21 के एक एससी समाज में कौन सा था गट, कौन सा था गट डा में जो थे आ में था, वो गट के हिसाब से उन्हें पार्टी से निष्कासित करने का ऑर्डर दिया है ऊपर के अधिकारियों ने. इसीलिए हम भी इस फैसले को मानते हैं, क्योंकि जो फैसला उन्होंने जो हाथ उठाया वो पार्टी के खिलाफ था. कार्रवाई होगी, बिल्कुल होगी, क्योंकि असद साहब, अकबर साहब और इम्तियाज जलील साहब जो विचारधारा लेकर चल रहे देश में, वो समान विचारधारा है और इस विचारधारा के खिलाफ जो जाएगा वो पार्टी के खिलाफ होगा. हाँ, बिल्कुल वो उनका फैसला है, लेकिन पार्टी का फैसला होता. आप एमआईएम के गठन Yes. की तरफ से व्हिप निकाला गया था. बिल्कुल निकाला गया था. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना महापौर श्रीचंद तेजवानी म्हणाले की पक्षानं आणि नगरसेवकांनी आणि शहरातील नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याबद्दल मी आभारी आहे. शहराची स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरी सेवा या माझ्या प्राधान्यक्रमावर असतील. अमरावती शहर अधिक सुंदर आणि सुव्यवस्थित बनवण्यासाठी मी प्रामाणिक काम करेल, असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान एमआयएमच्या महिला नगरसेविकेचे मतदान मिळाल्याबाबत ते म्हणाले की माझ्या स्वभावावर आणि विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून त्यांनी मला मतदान केलं आहे, याचा मला आनंद आहे. दरम्यान या निकालानंतर अमरावतीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात महापालिकेतील राजकीय घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.